श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांती. तर आता या दिवशी चुकूनही काही महिलांनी हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाही. आता यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी आलेली आहे. तर आपण सर्वांनाच माहित आहे की संक्रांत 14 जानेवारीला आहे. संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तर तो बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:06 पासून सायंकाळी 6:20 पर्यंत असणार आहे. आणि सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण हे बुधवारी दुपारी 3:06 होत आहे. म्हणून हा संक्रांतीचा पुण्य काळ आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संक्रांतीचा हळदी कुंकू या स्त्रियांनी म्हणजे बघा 3 स्त्रियांनी चुकूनही करायचं नाही. बघा 90% स्त्रियांना हा जो नियम आहे ना तर तो माहीत नसेल. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा मग आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात स्थिर राहत नाही. माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते, नाराज होत असते. त्याच सोबत बघा कोणत्या त्याच स्त्रिया आहेत ज्यांनी हळदी कुंकू करायचं नाही या संक्रांतीला. किंवा बघा संक्रांतीमध्ये आपण जे पण दान देतो तर त्यामध्ये आपण कोणत्या वस्तू ह्या चुकूनही द्यायच्या नाहीये. त्यासोबतच संक्रांतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, आपण देवांना कधी ओसायचं आहे, वाण कोणत्या वेळेमध्ये द्यायचं आहे. त्यासोबतच बघा या दिवशी एकादशी आलेली आहे. तर मग एकादशीला आपण कोणत्या वस्तू दान द्यायच्या आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 जानेवारीला जी भोगी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे. भोगीच्या दिवशी बघा आपण भोगीची भाजी म्हणजेच खेंगट ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तीळ लावून जी आहे तर ती घरामध्ये बनवत असतो. त्यासोबतच राळ्याचा भात किंवा बऱ्याचशा भागामध्ये तांदुळाचा भात म्हणजे खिचडी जी आहे तर ती बनवली जाते. हा जो पदार्थ आहे तर तो बनवला जातो आणि याचा नैवेद्य हा देवी देवतांना दाखवला जात असतो. तर बघा परंपरेनुसार पूर्वीपासून हीच पद्धत चालत आलेली आहे आणि सुगड पूजन देखील या भोगीच्या दिवशी केलं जातं. आता बघा प्रत्येक भागामध्ये पूजेची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते. परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू करतो ना किंवा देवांना ओसायला जातो किंवा वाण देतो, एकमेकींना ओसा देत असतो. तर अशा वेळी आपल्याला ही जी सुरुवात आहे तर ती कधी करायची आहे तर बघा सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये जे संक्रमण आहे तर ते बुधवारी 14 जानेवारीला 3:06 होत आहे. तर बघा संक्रांतीचा पुण्य काळ जो आहे तर तो 3 वाजल्यापासून म्हणजे 3:06 पासून ते सायंकाळी 6:20 पर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये आपल्याला देवांना ओसायचं आहे, त्यासोबतच एकमेकींना वाण देखील द्यायचं आहे. आणि जर शक्य असेल तर या दिवशी हळदी कुंकू तुम्ही या वेळेमध्ये करू शकता. फक्त किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते करायचं नाहीये, कारण की ही संक्रांतीची कर असते असं मानलं जातं. त्यामुळे या किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू तुम्हाला चुकून सुद्धा करू नका. नंतर बघा त्यापुढे जे आहे ती म्हणजे रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम जे आहे तर ते करू शकता. त्यासोबतच बघा संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे त्यामध्ये दान धर्म करण्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानला जातो हा पुण्य काळ. तर यामध्ये आपण कोणत्याही वस्तूचं दान करू शकतो. या दिवशी आवर्जून आपल्याला तिळगुळाचं दान करायचं आहे, तिळाचं दान करायचं आहे, कारण की या दिवशी षटतिला एकादशी देखील आलेली आहे आणि या एकादशीला आणि संक्रांतीला
तिळाचं खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही तिळगुळ किंवा तीळ या वस्तूंचं दान जे आहे तर ते नक्कीच करू शकता। त्यासोबतच नवीन वस्त्र, गुळ, भांडे, गाईला घास ह्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या स्वइच्छेने दान करू शकता। बघा, या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, स्वच्छ स्नान करावं, सूर्यदेवांना पाण्यामध्ये तीळ घालून ज्या अर्घ्य आहे तर ते अर्पण करावं। अर्घ्य अर्पण करत असताना आपल्याला मंत्राचं पठण करायचं आहे। ओम सूर्य देवाय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र तुम्ही पठण करू शकता। आपल्या घरातील देवपूजा जी आहे तर ती करून घ्यावी। यानंतर बघा, या दिवशी पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तर तो बनवला जातो, आपण देवी देवतांना दाखवत असतो। परंतु आता या दिवशी एकादशी आलेली आहे, तर या दिवशी तुम्ही बघा तिळगुळाचा जो नैवेद्य आहे तर तो देवांना अर्पण करू शकता। त्यासोबतच आपली जी आई भगवती कुलदेवी आहे किंवा देव आहे तर त्याची पूजा कोणत्याच दिवशी थांबली जात नाही। त्यामुळे आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जो पण पदार्थ बनवला जाईल त्याचा तुम्ही देवी देवतांना नैवेद्य दाखवू शकता। आता बघा, या दिवशी म्हणजे सुगड पूजले जातात, तर काही ठिकाणी 5 किंवा 7 जे आहे तर ते पूजले जातात। प्रत्येक भागातील पद्धत ही वेगवेगळी असते, ती वेगवेगळी आहे। आता बघा, संक्रांतीला सुवासिनी महिलांनी हळदी कुंकू बघा जे आहे तर ते करण्याचा जो संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तर 3 नंतर आणि 6च्या आतमध्ये तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे। आता बघा, हळदी कुंकू करताना जो हा विधी आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये तर हा विधी करताना काही स्त्रियांकडून चुका होतात आणि त्या चुका आपण या दिवशी टाळायच्या आहे। कधीही ही रिकाम्या हाताने आपण वाण द्यायचं नाही। वाण देताना तो कधीही हात द्यायचा नाही रिकामा। नेहमी वाण हा पदर लावून आणि पदराखाली झाकून किंवा ताटात ठेवून हा जो वाण आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे। वाण देताना त्याच्या सोबतच 2 खाऊची पानं म्हणजेच विड्याची पानं, नागवेलीची पानं आपण जी म्हणतो ना तर ती पानं आणि 1 सुपारी ही आवर्जून आपल्याला द्यायची आहे। अनेक स्त्रिया हळदी कुंकू लावताना अगोदर बघा असं करतात की हळद लावायची असते आणि नंतर कुंकू लावलं जातं बघा, किंवा अगोदर कुंकू लावतात आणि नंतर हळद लावतात। तर असं न करता आपल्याला सुरुवातीला जे आहे तर ती हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे आणि नंतर कुंकू लावायचं आहे। ही योग्य पद्धत आहे। अगोदर हळद आणि नंतर कुंकू। हळद पृथ्वी तत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि कुंकू हे अर्थशक्ती म्हणजे आदिशक्तीचं प्रतीक मानलं जातं। दुसऱ्या सुवासनीला हळदी कुंकू लावताना बघा नेहमी आपण लक्षात घ्यायचं आहे आणि अंबिका म्हणजेच अनामिका म्हणजेच करंगळी, आपली करंगळी जी आहे तर त्या शेजारील जे बोट आहे ना तर त्या बोटानं आपल्याला त्या सुवासनीला पुढच्या हळदी कुंकू लावायचं आहे। अंगठ्याने किंवा अंगठ्याने कुंकू लावणं जे आहे तर ते आपल्याला टाळायचं आहे। कुंकू लावताना बघा किंवा हळद कुंकू आपण ज्याला कार्यक्रमात सुरुवात करतो तर हळदी कुंकवाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला स्वतःला अगोदर हळद आणि कुंकू लावायचं आहे। नंतरच घरातील देवी देवतांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। तिळगुळ प्रसाद अर्पण करायचा आहे, आपल्या कुलदेवीला लावायचं आहे, तिळगुळ ठेवायचा आहे। तसेच तुळशी मातेला सुद्धा एक सुवासिन मानली जाते, म्हणून तुळशीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते सुरुवात करायची आहे। यानंतर आपण बोलवलेल्या हळदी कुंकवासाठी ज्या सुवासिन महिला आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं। त्यासोबतच हळदी कुंकू लावताना सुवासनीचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं, दक्षिणेकडे तोंड करून कधीही हळदी कुंकू लावू नका, अशुभ मानलं जातं। बघा, वाण देताना तो नेहमी शांतपणे आणि प्रसन्न मनाने एकमेकींना वाण जे आहे तर ते द्यायचं आहे, कारण की संतापलेल्या मनाने किंवा क्रोध मनाने वाण जर दिलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही। आता कधीही घराच्या उंबरट्यावरती उभं राहून वाण पण द्यायचं नाही आणि हळदी कुंकू लावायचं नाही। कुणीच असं करू नये। उंबरठ्याच्या आतमध्ये बोलावून त्यांना त्या सुवासिन स्त्रीला हळदी कुंकू मान सन्मानित द्यायचा आहे। आता
कोणत्या स्त्रियांनी हळदी कुंकू करायचं नाही? बघा, शास्त्राप्रमाणे या 3 स्त्रियांनी हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये किंवा वाण लुटू नये. आता बघा, पहिली स्त्री म्हणजे ज्या घरामध्ये सुतक पडलेला आहे, अचानक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, अशा व्यक्तींनी म्हणजे स्त्रियांनी त्या घरातील आणि वृद्ध असलेली म्हणजे बघा, ज्या घरामध्ये नवीन बाळाचा जन्म झालेला आहे तर या 2 स्त्रियांनी त्या घरातील हळदी कुंकू करू नये. रीतसर आपलं सुतक फिटल्यानंतर आपण जे हळदी कुंकू आहे तर ते करू शकता. त्यासोबतच बघा, दुसरी स्त्री म्हणजे मासिक धर्म जो आहे तर तो चालू आहे, मासिक पाळी आलेली आहे, अशा महिलांनी या संक्रांतीच्या सणाला जे हळदी कुंकू आहे तर ते चुकूनही करायचं नाही. आपल्या शास्त्रामध्ये काही नियम आणि अटी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. आजकाल बघा, जरी पिढी परंपरा जरी बदलल्या असल्या तरी हे नियम पाळले जात नसले तरीही धार्मिक दृष्ट्या या नियमांना अतिशय अत्यंत खूप महत्व दिलं जातं. तिसरी महिला म्हणजे ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे, अशा विधवा महिलांनी आपण धार्मिक परंपरेनुसार हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये. हळदी कुंकू जे आहे तर सुवासनीचं सौभाग्याचं लेणं मानलं जातं आणि म्हणूनच या महिलांनी संक्रांतीच्या सणाला चुकूनही हळदी कुंकू जे आहे तर ते करू नये. आजची अतिशय छोटीशी माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती. तर कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.